आवर्ती अपूर्णांकाचा मस्त प्रश्न बघा. 0.3333 आणि डॉट, डॉट गुणिले 0.6666 डॉट, डॉट. तर ज्यावेळेस डॉट, डॉट असं मार्क केलेलं असतं, याचा अर्थ काय, की ही 3-3 लिहीत बसलो ना, तर हे अनंतपर्यंत जाणार. इकडे पण 6-6-6 लिहीत बसलो, तर हे इन्फिनाईट अनंतपर्यंत जाणार. मग ह्याला 2 प्रकारे रिप्रेझेंट केलं. एक तर ही पद्धत, दुसरी पद्धत काय आहे 0.3 आणि ह्या 3 वरती बार देतात. जी संख्या रिपीट होत आहे, जी संख्या परत-परत अनंत टाईम येणार आहे, त्याच्यावरती एक फक्त बार ठेवतात. गुणिला 0.6 ही संख्या रिपीट होत आहे, त्याच्यावरती बार ठेवतात. मग प्रश्नात असं पण येऊ शकतं आणि असं पण येऊ शकतं. युजुअली जर आपण यांचा गुणाकार केला असता, तर आपण काय म्हटलं असतं, 6 आहे, 0.1819 काहीतरी उत्तर येईल ह्याचं, पण असं उत्तर येत नाही. ठीक आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं असतं बघा, जी संख्या रिपीट होते, म्हणजे इथे बार असू द्या किंवा रिपीट असू द्या, ती संख्या अंशामध्ये लिहायची. छेदात किती संख्या रिपीट होत आहे? 3 एकमेव संख्या आहे जी रिपीट होत आहे. मग छेदामध्ये 9 लिहायचं. समजा इथे 0.34 अशा 2 संख्या रिपीट होत असतात, म्हणजे 3, 4, 3, 4, 3, 4 अशा प्रकारे. तर मग 34 लिहिलं असतं आपण आणि छेदामध्ये प्रत्येक संख्येसाठी 1 9 म्हणजे 99 ने भाग दिला असता. पण इथे किती संख्या रिपीट होत आहे? इथे संख्या रिपीट होत आहे सिंगल 3. मग छेदामध्ये 3 घेतला. इकडे किती संख्या रिपीट होत आहे? 0.66 म्हणजे 6 एकमेव संख्या रिपीट होत आहे. मग 6 अंशात लिहिला, छेदात लिहिला 9. 3 एक 3, 3 दोन्ही 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 दोन्ही 6. मग ह्याला काय येणार आहे? 2 आणि छेदामध्ये 9. मग ह्याचं उत्तर तुम्ही कसं लिहू शकता, की 0.2 छेदामध्ये 9 ऑप्शनमध्ये आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 किंवा उत्तर ऑप्शनमध्ये 0.222 असं आलं असतं किंवा इथे जर तुम्हाला पॉइंटमध्ये उत्तर दिलं असतं, तर हे उत्तर असलं असतं किंवा 0.2 बार हे तुमचं योग्य उत्तर राहिलं असतं. एकमेव हे 1, हे 2 आणि हे 3 या तिघांपैकी जे उत्तर ऑप्शनमध्ये असेल तेच तुमचं उत्तर असणार आहे. हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे. याच्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स पाठवू शकता. ही आपली कोर्सची मेंबरशिप आहे. धन्यवाद.